छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा झेंडा समुद्रपाठ घेण्यासाठी मुस्लिम होते आणि शिवाजी महाराज यांच्या काळात सागरी किल्ले आणि आरमारचे जे सर्व प्रमुख होते ते मुस्लिम होते असं त्याचं म्हणणं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारमध्ये अनेक मुस्लिम अधिकारी होते। त्यांचा वकील काजी हैदर असेल, तोफखाना प्रमुख, त्यांचा मदारी मेहतर, सिद्धी वाहवा, सिद्धी असे अनेक त्यांच्या आरमारमध्ये होते। कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम धर्म किंवा इस्लाम म्हणून कधी अटॅक केलेला नाहीये। ती त्यांची लढाई मातृभूमीला मुक्त करण्याची होती, जे परकीय आक्रमक या ठिकाणी आले होते। आणि हे पण खरं आहे की समुद्रामध्ये त्या काळातल्या मनुवादी प्रवृत्तीला विचारल्याशिवाय प्रवेश करता येत नव्हता। तर शिवाजी महाराजांनी सगळी बंधनं तोडून त्यामध्ये समुद्रामध्ये आरमार उभं केलं। त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये मुस्लिम जे दर्या सारंग वगैरे जे काय ते त्यामध्ये होते, ते 100% मुस्लिम माणूस केलं असं नाहीये, पण त्यांच्या दरबारी मुस्लिम होते। आणि याकूत बाबा जे आहेत यांना पण छत्रपती शिवाजी महाराज मानायचे आणि त्यांना देखील त्यांच्या प्रार्थनेकरता त्यांनी त्यांच्या काळात मोठी जमीन उपलब्ध करून दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।